तर रिसेंटली विरोधी पक्षनेते पदाचा समारंभ, एक निरोप समारंभ झाला आणि त्यामध्ये उद्धवजींनी तुमची अगदी तोंड भरून तुमची स्तुती केली, तुमच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. तुमच्या नेतृत्व शैलीमध्ये असं वेगळं काय आहे, की उद्धवजी जे फार कमी बोलतात किंवा मार्मिक बोलतात, असं नेहमी म्हटलं जातं. आता त्यांचे जे विरोधक आहेत राजकीय, ते त्यांना म्हणतात, की टोमणे मारतात. तुम्हाला कसा अनुभव आला उद्धवजींचा? नाही, उद्धवजींचं नेतृत्व आहे पहा. मी शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखालीही काम केलं. मी 2004 पासून जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा. 2004 शिवसेना प्रमुखांनी मुलाखत घेऊन जिल्हा प्रमुख करत होते. मुलाखत घेऊन असं नाही की आपण लोकांना वाटत असेल शिवसेनेत अशा पद्धतीने नोकरशाही, अशी काही नाही. शिवसेनेत जास्त लोकशाही असं मी मानतो. जास्त लोकशाही म्हणजे शिवसेना प्रमुखांना सुद्धा आम्ही बोलू शकत होतो. अशा प्रकारची शिवसेनेत डेमोक्रेसी खऱ्या अर्थानं. उद्धवजींच्या काळातही मला असं वाटतं तशाच पद्धतीनं काम चालू. मी 2004 पासून जिल्हा प्रमुख आहे आणि मला असं वाटतं कोणत्याही भानगडीत पडण्यापेक्षा संघटनेचं काम सतत करत राहणं आणि जनतेचे प्रश्न उचलत राहणं आणि जे काही संघटनात्मक काम, हे दोन भाग आहे. हे दोन्ही भाग करत राहिलं ना तर मला वाटतं यश फार लांब नसतं. आणि किंवा यश मिळेल नाही तर न मिळेल त्याची चिंता पण करू नये. पण एकंदर संघटना, मग बूथ असेल, वॉर्ड असेल, गाव असेल, शाखा असेल, विभाग असेल, उपविभाग, जे काय असेल ही रचना. आणि दुसरं मग या स्तरावर जनतेचे काम, एखाद्या गावातल्या शाखा प्रमुखांनी संजय गांधी निराधार योजनेचं काम करणं असेल किंवा एखाद्या जिल्हा परिषद सदस्यांनी एखादं बंधाऱ्याचं काम करणं असेल, एखाद्या वॉर्डातल्या नगरसेवकांनी एखादं ड्रेनेजचं काम असेल किंवा जे काही असेल ते वॉर्डाच्या लेवलचं, विभागाच्या लेवलचं, हे जसं काम आहे तसंच संघटनात्मक काम वेगळ्या पद्धतीने ह्या दोन्ही काम करणं. मला वाटतं ह्या कामात मी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बरेच लोक पक्षाचा आदेश आला म्हणजे तेवढं काम करणं. मला वाटतं पक्षाचा आदेश येऊन तेवढं काम करणंच पुरेसं नसतं. काही गोष्टी स्पॉन्टेनियस आपापल्या स्तरावरच्या, आपापल्या भागातल्या, आपापल्या लोकांचे काही विषय निर्माण होत असतात. ते स्पॉन्टेनियस कार्यकर्त्यांनी उचलले पाहिजे. नुसतं मला मुंबईहून आदेश आला म्हणूनच मी काम करणं ठीक, तर ते काम केलंच पाहिजे. पण माझ्या मनाने माझ्या जिल्ह्यातले, माझ्या तालुक्यातले, माझ्या शहरातले काही विषय घेऊन मला लढावं लागतं. वाटतं मी हे काम सातत्यानं करत आलेलो आहे, सातत्यानं, कुठंच थांबलेलो नाही. आता परवा कांद्याचं आंदोलन झालं. मला थोडी सांगितलं होतं की कांद्याचं आंदोलन करा. पण आमच्या इथले कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं व्यथा मी पाहिल्या. मी फिरत असतो सतत. लगेच आंदोलनाचा निर्णय घेतला. लगेच नंतर पुन्हा काल परवा चांदवडला आंदोलन झालं. आता आम्ही आणखी मोठं आंदोलन करू, पण करू.